एक गायकवाड गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले राजन इथे यावेळेस पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न केला होता स्टीअर करून दाखवतात करण यावेळेस चेंडू बॅटचा संपर्क नाहीये समर इन डिलिव्हरी होती यावेळेस अगदी चेंडू थोडस पडल्यानंतर खाली राहतोय धीम्या गतीने व्हेरिएशन करत असताना गोलंदाज राजनला पाहतोय आपण राईट आर्म राऊंड इथे यावेळेस 1 नॉट वेग यावेळेस सुपर चांगली गोलंदाजी होती चेंडू मात्र शरीराचा वेध घेतोय पंच यावेळेस दर्शवत असताना लेगबाईच्या रूपानं ही धाव मिळते एकेरी धावेने संघाचं खातं या दरम्यान खुलं होत असताना आपण पाहतोय या धाव फलकावरती जोबेली टीमचा पहिले सत्र आणि या पहिल्या सत्रामध्ये मात्र 24 चेंडूंचा सामना करायचा जोबेली टीमला किती धावांचं टार्गेट असेल येणाऱ्या द्वितीय सत्रामध्ये दापोडी संघासमोर दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा असेल आयोजकांच्या वतीने समालोचन कक्षाच्या वतीनं कारण दोन्ही संघाने एक एक संघाला परास्त केलंय नक्कीच याच मैदानावरती एक एक संघाला धूळ चारली आहे यावेळेस गोलंदाज राजन पुन्हा एकदा विवेक गायकवाडसाठी स्ट्राईक एंडला येतात विवेक धावसंख्या धाव फलकावरती बिनबाद 1 यावेळेस इथे मात्र अलॉंग द कार्पेट फटका चांगला आहे चेंडू सरळ जाईल कॅप्चर सिलेक्शन क्षेत्ररक्षक आहेत शेवटच्या मुवमेंटला पॉज दिलाय लॉंग ऑनला चेंडू थोडसा नक्कीच आत ढकलण्याचा प्रयत्न करत असताना यावेळेस मिळतात एकंदरीत विवेकला 2 धावा चांगलं क्षेत्ररक्षण गुड फिल्डिंग आपण पाहतो त्या ठिकाणी कुमार होते एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण 100% कमिटमेंट काय असते योगदान देत असताना उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा दर्जा इथे भिवंडी परिसरातील दाखवत असताना हा दापोडी संघ इथे यावेळेस साफ ट्रॅकर बॉल फटक्यासाठी जागा बनवले फटका सजवलाय विवेक गायकवाडने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार रन्स मिळतील 4 हा येतो विवेक गायकवाडच्या बॅट मधून पहिला चौकार पहिल्या चौकार आणि धावसंख्येला यावेळेस गती मिळत असताना धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये इथे यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक विवेकच्या बॅट मधून सरळ चेंडू जाईल लॉंग ऑफला मात्र भेदून या मिळतील विवेकला अजून एक 4 धावा रन्स मिळतील 4 हा येतोय सलग लागोपाठचा विवेक गायकवाडच्या बॅट मधून दुसरा चौकार थँक्यू नक्कीच आपण पाहतोय दोन संघ एकाच ताकदीचे एक चांगलं बॅटल एक चांगलं युद्ध मैदानावरती चांगलं कॉन्टेस्ट तुम्हाला पाहायला मिळतंय जोबेली बनाम दापोडे एका बाजूला वीर तानाजी क्रीडा मंडळ तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान क्रीडा मंडळ ही संकल्पना एक चांगली पाहायला मिळते या मॅच मध्ये एक चांगलं रायमिंग तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल गोलंदाज राजन दिशेपासून भरकटतात त्यावेळेस स्वेरच्या माध्यमातून धाव मिळते 1 इथे यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू बॅटचा संपर्क नाहीये स्वतःचा तोल मात्र विवेकला सावरता आला नाहीये यावेळेस चेंडू येतो डॉट षटक क्रमांक पहिलं संपन्न होतोय आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस घडलं काय मैदानावरती जोबेली टीमची धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते यावेळेस 12 धावा चांगली सुरुवात तुमची चांगली असेल तर शेवट देखील तुमचा चांगलाच होईल हे मात्र क्रिकेटचं वैशिष्ट्य सातत्याने तुम्हाला पाहायला मिळेल यावेळेस धाव फलकावरती जोबेली टीम 12 रन्स विदाउट लॉस आफ्टर 1 ओव्हर ऑन द बोर्ड जय हनुमान क्रीडा मंडळ जोबेली टीम थँक्यू नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून खरं कौतुक करायचं झालं तर गोरेगाव सी संघाचं कौतुक करेल ज्याने मात्र या स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या नोंदवली नक्कीच धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 89 धावा त्या संघाने कुठल्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती असताना यावेळेस गोलंदाज येत आहेत दापोडी संघाच्या वतीने प्रितेशला पाहतोय इथे यावेळेस रिवर्स अटैम्प्ट करने का प्रयत्न सीधी उंगली से घी निकलती है उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं है करण धुळे जबरदस्त खिलाड़ी है
बदलापूर शहराचा अभिमान नक्कीच करण धुळेकडे पाहिलं जाते, ज्याने मात्र या शहराचं नाव नक्कीच उंच शिखरावरती या क्रिकेटच्या पटलावरती नेऊन ठेवलंय, तोच खेळाडू जोवेली टीमचा यावेळेस आपण पाहतोय करण धुळे. स्ट्राइक एंडला चेंडू येते डॉट, धावसंख्या फलकावरती 12 धावा. इथे यावेळेस फॉलोन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू मात्र गुड लेंथ वरून शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, चेंडू ऑन साइडला भिरकवण्याचा प्रयत्न होता करणचा, संपर्क होत नाहीये. जितकी चांगली गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते प्रीतेशची, जितका चांगला वेग पाहायला मिळतोय तितकंच चांगलं व्हेरिएशन देखील या गोलंदाजाकडे पाहायला मिळतोय. नक्कीच सातत्याने कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात. पहिल्या षटकामध्ये जरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 12 धावा खर्च झाल्या, परंतु इथून लगा मोडण्याचं काम हे प्रीतेश करतात. इथे यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्टियर करण्याचा प्रयत्न होता, ड्रिल करून दाखवतात करण धुळे. यावेळेस चेंडू येतोय अवे फ्रॉम बॉडी आउटसाइड द ऑफ स्टंप, हा चेंडू स्क्वेअर असेल. धावसंख्या फलकावरती 1 ने पुढे सरकते, रुंदिंगत होत असताना 13 या आकड्यावरती. एक चांगलं बॅटल शेवटच्या क्षणापर्यंत ही चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेक्षकांसाठी सुपर संडे अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि क्रिकेटची मेजवानी सातत्याने या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. आदरणीय अरुणजी मुसळे साहेबांचं हे मैदान, हे क्रीडांगण तुम्ही पाहतायत. ओमसाई चषक एरंजाड 2021 पर्व पहिलं आपण इथून अनुभवता. एक चांगली स्पर्धा, एक चांगला क्रिकेटचा थरार. धावसंख्या फलकावरती यावेळेस 14 धावा फलकावरती. स्ट्राइक एंडला विवेक, कोण विसरेल विवेकला. मागच्या सामन्यामध्ये एक जबरदस्त फलंदाजी 28 धावांची इनिंग याच विवेक गायकवाडनी साकारली होती. तोच विवेक ऑन स्ट्राइक. इथे यावेळेस फटक्यासाठी जागा बनवली आहे, क्षेत्ररक्षक होते, यावेळेस चेंडू मात्र अडवला गेलाय. चांगलं दर्जाचं क्षेत्ररक्षण हेच वैशिष्ट्य भिवंडी परिसरातील एक दादा संघ म्हणून ओळखला जाईल. वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे. एक चांगलं क्षेत्ररक्षण, धाव मिळते फक्त एक विवेक गायकवाडला आणि जयमान जोवेली टीमला. 15 धावा. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती. संघ थोडस अडचणीत असेल, सुरुवात दमदार पाहायला मिळाली, परंतु नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये लगाम ओढली जाते गोलंदाज प्रीतीच्या माध्यमातून. अक्षरशः बेड्या ठोकल्यात विवेक गायकवाडच्या पायामध्ये, करण धुळेच्या पायामध्ये गोलंदाज प्रीतेशने. धावसंख्या स्थिरावली आहे 15 आकड्यावरती. इथे यावेळेस लाईन चांगली आहे, भन्नाट वेग, सुपर गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते. प्रीतेशची कौतुक करावं तितकं कमी. पहिले षटक हाताळलं राजनने, 12 धावा खर्च केल्या, एकही गडी त्याला मात्र बाद करता आला नाहीये. परंतु इथे वैशिष्ट्य राहिले इकॉनॉमिकल गोलंदाजी काय असते याचं ज्वलंत उदाहरण अगदी गोलंदाज प्रीतेशच्या गोलंदाजीमध्ये अग्नीचे निखारे टाकले जातात. यावेळेस शेवटचा बॉल स्ट्राइक एंडला करण धुळे. इथे फटका चांगला आहे, यावेळेस चेंडू जाईल सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, लॉंग लेग सीमारेच्या बाहेर. करण धुळेच्या बॅट मधून निघणारा तोपेचा गोळा, षटकार. थँक्यू डिझे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येचा ग्राफ आपण सुरुवातीला चांगला पाहायला मिळत होता, परंतु शेवटचा षटकार शेवटच्या बॉलवरती आल्यानंतर मात्र लवकर गोलंदाजाची लाईन इथे मात्र ओळखता आली नव्हती फलंदाज करण धुळेला. सुरुवातीचे 5 बॉल आपण जर पाहिले तर थोडीशी अडखळत फलंदाजी पाहायला मिळाली. एक चेंडू स्क्वेअरच्या रूपाने आपण पाहिला आणि 2 सिंगलच्या माध्यमातून नक्कीच 3 धावा 5 चेंडूवरती आपण पाहिल्या होत्या. आणि शेवटच्या बॉलवरती नक्कीच धावसंख्येवरती आक्रमण करत असताना हा षटकार आलाय. नक्कीच करण धुळे आपल्या नावाचा परिचय देत असताना धावसंख्या फलकावरती 21 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. भल्यांचं होतं मरण, त्याचं नाव करण. यावेळेस नॉन स्ट्राइक एंडला असतील विवेक गायकवाड. गोलंदाजी मार्कवरती तिसरं षटक हर्षद दापोडी संघाच्या वतीनं हे तिसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक.
इथे यावेळेस विवेक गायकवाड चेंडू सरळ जाईल और पिच बॉल फेकून दिलाय वाईडिश लोंगांच्या डोक्यावरून अजून एक धूमधडाका षटकार. थँक्यू. या मैदानावर आपण पाहतोय नक्कीच आतषबाजी होतीये. शेवटचे 2 चेंडू 2 षटकार आपण पाहिलेत. धाव संख्येला आता मात्र गती प्राप्त होते. जय हनुमान क्रीडा मंडळ जोवेली बनाम वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे दोन्ही संघामध्ये चालू असलेले हे द्वंद्व युद्ध. इथे यावेळेस ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न स्कोर ऑफ द विकेट. फटका चांगला पाहायला मिळतो. चेंडू घरंगळत चाललाय तोपर्यंत मिळतील या वेगाने. इथे फलंदाज होतील बाद. काही गरज होती का प्रश्नचिन्ह निर्माण होईल जोवेली टीमच्या डगआउट मध्ये. करंदुलेला परतावा लागेल. बिग विकेट बिग लॉस. एक सांघिक यश मिळत असताना वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे टीमला करंदुळे बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. एस नो वेट या कॉलची सातत्याने गरज असते. ते मात्र कॉल झाला नाहीये. विवेक गायकवाड आणि करण धुळेमध्ये. करणला परतावा लागतंय. थोडस निराश होत असेल करण. जड पावलांनी डगआउटच्या दिशेने येत असताना आपण पाहतोय संघाची धावसंख्या फलकावरती 28 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस आपण पाहतोय मैदानावरती पहिलं सांघिक यश. ब्रेक थ्रूची नितांत गरज होती दापोडे टीमला. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस विवेक गायकवाड. जेव्हा तुम्ही हाफ ट्रॅकर बॉल चेंडूवरती टाकाल तर नक्कीच तुम्हाला त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण याच उत्तर मध्ये पाहायला मिळेल. चेंडू सरळ जाईल लॉंग लेग सीमारेषे बाहेर. विवेक गायकवाडच्या बॅट मधून अजून एक ब्लास्ट षटकार. थँक्यू. जेव्हा तुम्ही आखूड टप्प्याचे चेंडू शॉर्ट ऑफ प्लेनचे चेंडू जेव्हा तुम्ही टाकाल मैदानावरती त्याचा क्विक रिप्लाय तुम्हाला चौकार षटकार पाहायला मिळेल. कारण ताकदीचा वापर सातत्याने प्रत्येक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करत असतो. विवेक गायकवाड सेट ऑन फायर. इथे यावेळेस लाईन चांगली आहे. जबरदस्त कमबॅक गोलंदाज करत असताना आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये हर्षदला आपण पाहतोय. हर्षदचा हा 4था बॉल यावेळेस येतोय डॉट. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना 2 षटकार 1 गडी मात्र सांघिक स्वरूपात मात्र बाद झालाय धावबाच्या रूपानं करण धुळे. विवेक गायकवाडला मात्र जिम्मेदारी घ्यावी लागेल. अजय धुळे येतात मागच्या सामन्याचा हिरो नॉन स्ट्राईक एंडला. इथे व्हेरिएशन करत असताना फटका चांगला आहे डीप कव्हरला. क्रिकेटचं मादक सौंदर्य कॉपी बुक स्टाईलने चेंडू फरार होईल. 4 धावांसाठी विवेकच्या बॅट मधून येणारा हा चौकार. रन्स मिळतील 4. हा येतोय महत्वाचा चौकार. थँक्यू. डिझाईन सोनारपाडा संघाचा संघनायक आणि वाघिलीवाडा वेदा 11 वाघिलीवाडा संघाचा संघनायक. दोन्ही संघांना विनंती करून आपण नाणेफेकीसाठी लगेच यायचंय. बौद्धिक कॅप्टन. फुल टॉस बॉल विवेक गायकवाडच्या बॅट मध्ये व्यवस्थित आलाय परंतु इथे एलिव्हेशन कमी. एक चांगला झेल कॅच ऑफ द मॅच. फलंदाज होत आहेत बाद विवेक गायकवाड. बिग विकेट डाऊन. 1 मोर विकेट डाऊन जोवेली टीम. विवेक गायकवाड बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. नक्कीच गोलंदाज आपण जर पाहिले तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाचा वापर केला राजनचा. त्या षटकामध्ये आपण पाहिला 12 धावा. गोलंदाज प्रीतेशचा आपण पाहिलं तर प्रीतेशच्या षटकामध्ये 9 धावा आल्या.
नक्कीच सरासरी थोडीशी खाली पाहायला मिळाली जोबेली टीमची, परंतु या तिसऱ्या षटकामध्ये सरासरी मात्र भन्नाट वेगाने पुढे सरकत असताना आपण पाहतोय. एकंदरीत 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय 38 धावा 12.66च्या सरासरीने प्रति षटकामागे धावफलक आपल्याला पाहायला मिळते. जहानवा क्रीडा मंडळ जोबेली टीमचा शेवटचं षटक स्लॉग ओव्हर. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतात प्रमोद वारगडे नॉन स्ट्राईक एंडला आणि स्ट्राईक एंडला ज्युनियर कृष्णा सातपुते, अजय धुळे स्ट्राईक एंडला. जोबेली टीमच्या वतीनं शेवटचं षटक गोलंदाजी साठी येत आहेत. गोलंदाज निलेश. स्लॉग ओव्हर डेट ओव्हर हनामारीचं षटक. या षटकामध्ये मात्र धावा येणं गरजेचं असेल, एक चांगला फायटिंग स्कोर तुम्हाला उभा करायचा असेल तर हे शेवटचं षटक इथे मात्र भवितव्य असेल या मॅचचं. इथे यावेळेस फटका चांगला आहे. गॅपशॉट सिलेक्शन. चेंडू सरळ जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरला बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. चेंडू जमिनीला गुदगुल्या करत 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. बघा वेदा 11 वाघिलीवाडा संघाचे संघनायक आणि सोनारपाडा संघ तुम्ही लगेच नाणेफेकीसाठी या. बघा तुमच्या अनुपस्थितीत एक मॅच देखील इथे कव्हर होते. सेकंड राऊंडची पहिली मॅच जोबेली बनाम दापोडे जय हनुमान क्रीडा मंडळ वर्सेस वीर तानाजी क्रीडा मंडळ. एक चांगला बॅटल तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच धावसंख्या धाव फलकावरती 42 धावा. शेवटचं षटक. इथे यावेळेस शॉर्क लाईनचा बॉल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. इथे नक्कीच अग्नीचे निखारे सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतात. यावेळेस घडलं काय, इथे मात्र एकच धाव. चांगला कॉल पाहायला मिळतोय. पहिले सत्र आपण पाहतोय जोबेली टीमच्या वतीनं 43 धावा धावफलकावरती 40+ धावसंख्या पाहायला मिळते. आणि शेवटचे 3 बॉल नक्की शिल्लक असतील. सोनारपाडा संघाला मात्र एक ऑफिशियल कॉल असेल, अन्यथा नक्कीच आयोजक जे डिसिजन घेतील नक्कीच ते तुम्हाला मान्य करावं लागेल. याची सूचना आयोजकांच्या वतीने आम्ही तुम्हाला देतोय. इथे चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. इथे मात्र गतीमध्ये मिश्रण पाहायला मिळते. घडलं काय, यावेळेस इथे धाव होते कंप्लीट. नक्कीच एक धाव इथे 22च्या रूपाने होते कंप्लीट. सातत्याने जर आपण पाहिलं तर चुका पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल आपण पाहिले गोलंदाज निलेशचे, तर मात्र चोरट्या धावा नक्कीच पाहायला मिळाला. अगदी मात्र डोळ्यामध्ये धूल पेकली. मी म्हणेन या 2 फलंदाजाने आखो में इशारा. धावसंख्या धाव फलकामध्ये यावेळेस 44. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील आणि नक्कीच शेवटच्या 2 बॉल वरती हे टार्गेट सेट केलं जाईल. जय हनुमान क्रीडा मंडळ जोबेली टीमच्या वतीनं वीर तानाजी दापोडे संघाच्या अगेन्स्ट शेवटचे 2 बॉल. गोलंदाजी मार्क वरती निलेश. हाफ ट्रॅकर बॉल. यावेळेस फटका सजवलाय. इथे मात्र उताराचा भाग असेल. चेंडू जाईल सरळ फाईन लेग क्षेत्राला बीट करून साइड स्क्रीन समोर अजयच्या बॅट मधून येणारा दुसरा चौकार. थँक्यू. चला वेदा 11 वाघिवलीवाडा संघाचे संघनायक या. आपण प्रतिस्पर्धी संघ सोनारपाडा संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. टॉस बॉक्स मध्ये शेवटचा बॉल. इथे यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू सरळ जाईल. अजून एक डीप कव्हर मध्ये अजयच्या बॅट मधून येणारा अजून एक दर्जेदार स्ट्रोक. रन्स मिळतील 4. हा येतो एक चौकार. बावन्न धावा धावफलकावरती जय हनुमान क्रीडा मंडळ जोबेली संघाच्या वतीने पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं. येणारी 24 बॉल 53 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. वीर तानाजी दापोडे संघाला
द्वितीय सत्र कसं असेल, या धावा जोबेली टीम इथून डिफेन्स करेल का की या धावा चेस केल्या जातील दापोडे संघाच्या वतीने, या ऐकण्यासाठी मात्र मी तुर्तास थांबतो. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत पाहत राहा ओमसाई चषक एरंजाड. या ऐकूया द्वितीय सत्रामध्ये सोमनाथ खाडे यांचा आवाज. धन्यवाद. डीजे डीजे धन्यवाद डीजे. वेदा 11 धन्यवाद डीजे. या सामन्यानंतर आपण एक अप्रतिम सामना पाहणार आहोत. वेदा 11 केडीएच वाघिवलीवाडा वर्सेस सोनारपाडा. दोनही संघाचे कर्णधार या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित. मी या दोन संघांच्या कर्णधारांना विनंती केली. दोनही संघाचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. मी माजी उपनगराध्यक्ष सदानंदजी मेहर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या उपस्थितीत या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. उभय संघांमध्ये नाणेफेक होताना वाघविलीवाडा संघाचा कर्णधार या ठिकाणी टॉस जिंकतोय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतोय आणि सोनारपाडा संघाला फलंदाजी आमंत्रित केलं जाईल. तत्पूर्वी पुन्हा एकदा जाऊया मैदानावरती. मैदानावरती सामना चाललाय, द्वंद्व चाललाय. एक अप्रतिम सामना पाहण्यास विसरू नका. एक अप्रतिम या ठिकाणी लढत. दोन बलाढ्य संघ, एक बदलापूर विभागातील दादा संघ तसेच भिवंडी विभागातील एक दादा संघ. या दोन उभय संघांमध्ये चाललेली लढत. निर्धारित 4 षटकं यापूर्वी फेकली गेली. जोवेली संघानं फलंदाजी केली. 4 षटकांमध्ये 53 धावा बनविल्या. 52 धावा बनविल्या आणि निर्धारित 4 षटकांमध्ये 53 धावांचं लक्ष्य असणार आहे. भिवंडी विभागातील एक संघ दापोडे संघासमोर. भिवंडी विभागातील हा एक दादा संघ, संघातील सलामीवीर या ठिकाणी फलंदाजीसाठी मैदानावर जाताना. आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी एक जय हनुमान एरंजाड संघाचे 40+ चे जेवढे पण खेळाडू आहेत त्या सर्वांना विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. व्यासपीठावर स्थानापन्न व्हायची कृपा करावी. 40+ चे जेवढे पण खेळाडू आहेत जय हनुमान एरंजाड संघाचे 40+ चे खेळाडू, या सर्वांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. जाऊया मैदानावरती. सामना पाहणार आहोत जोवेली वर्सेस भिवंडी विभागातील एक दादा संघ दापोडे. पहिलं षटक प्रगतीवर. पहिला चेंडू फलंदाज समाचार घेताना पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ बाउंड्रीच्या वरून चेंडू 1 बाउंस सीमा पार होताना पाहायला मिळेल. 4 धावांनी धावसंख्या खुलताना पाहायला मिळेल. संघाचं खातं खोलतंय, वैयक्तिक खातं खोलतंय. या ठिकाणी 4 धावा होत आहेत बिनगड्याच्या मोबदल्यात दापोडे संघाच्या. धन्यवाद डीजे. दापोडे संघाचा सलामीवीर राजनच्या बॅट मधनं आलेला हा पहिलाच दमदार प्रहार. 4 धावांसाठी आपण पाहिला. एक अप्रतिम फटका, एक कॉपीराईट फटका पाहायला मिळाला. 4 धावांनी धावसंख्या वाढली. धावसंख्येचं खातं खोललं गेलं. धावफलक हालताना पाहायला मिळाला. 4 धावांनी बिनबाद 4 अशी चांगली सुरुवात. निर्धारित 4 षटकांमध्ये 53 धावांचा पाठलाग करताना बदलापूरचा वंडर बॉय
करणचा हा दुसरा चेंडू सुंदर चेंडू तितकाच चांगला फटका आहे, परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. लॉंग ऑन बाउंड्रीवरचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑन बाउंड्रीवरती आला. प्रमोद एक अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपला गेला. जवळजवळ अर्धी बाउंड्री त्या ठिकाणी कव्हर केली गेली. चेंडू पर्यंत पोहोचला गेला. चेंडू हवेत होता. बराच वेळ चेंडूवर नजर राहिली. तदनंतर चेंडू कलेक्ट केला गेला आणि पहिला धक्का बसतोय राजांच्या रूपानं वीर तानाजी दापोडे संघाला. पहिला गडी बाद होताना पाहायला मिळेल. एक गडी बाद 4. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. राजनच्या रूपानं पहिला धक्का बसला. राजनची जागा भरून काढण्यासाठी फलंदाजीसाठी मैदानावर जाताना पाहायला मिळेल आदित्य. सलामीसाठी आलेला राजन या ठिकाणी 4 धावा काढल्या. पहिल्याच चेंडूवरती एक चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने पाहायला मिळाला. तदनंतर त्याच फटक्यासाठी प्रयत्न केले गेले, परंतु चेंडू हवेमध्ये राहिला. मिस टाइम फटका झाला आणि पहिला गडी बाद करताना गोलंदाज करण धुळेला यश मिळतंय. निश्चितच आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी करताना करणचा पुढचा चेंडू आता मात्र दिशा थोडीशी चुकीची. चेंडू ओरपी स्वरूपाचा झाला. चेंडू बॅटच्या बरोबर पट्ट्यात आला. लेग साइड बाउंड्रीच्या दिशेने अप्रतिम फटका खेचला गेला. चेंडू सरळ सीमा पार झालाय. षटकार. धन्यवाद. करणचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओरपीच चेंडू सरळ जाईल. लॉंग ऑन बाउंड्रीच्या वरून सरळ चेंडू सीमा पार होताना पाहायला मिळाले. एक अप्रतिम फटका, एक गगनचुंबी फटका. षटकार. धन्यवाद. वीर तानाजी दापोडे संघाचा या ठिकाणी सलामीवीर. सलामीसाठी का आलो हे सांगत असताना हर्षद 2 चेंडू सलगचे 2 षटकार पाहायला मिळाले. बदलापूरचा वंडर बॉय अर्थातच करण धुळेच्या चेंडूंचा समाचार घेताना फलंदाज हर्षद करणचा पुढचा चेंडू सामना करतील. हर्षद पुन्हा एकदा मला वाटतंय खेळाडू कशाला सलामी देताना चेंडू सरळ सीमारेषा पार होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेनं मिड विकेटच्या वरून चेंडू सरळ सीमा पार झाला. षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. हॅलो. धन्यवाद डीजे. अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय. पहिल्या षटकात करण धुळेच्या गोलंदाजीचा समाचार घेताना पाहायला मिळतोय फलंदाज हर्षद. षटकार हॅट्रिक या ठिकाणी संपन्न केली. 3 चेंडूंवर सलगचे 3 षटकार पाहायला मिळाले. चौफेर फलंदाजी करण्यात पटाईत असलेला हा फलंदाज ऑन साइडच्या दिशेनं 3ही प्रकारचे अप्रतिम फटके आपण या ठिकाणी पाहिले. षटकारासाठी 3 चेंडूंवरती वैयक्तिक 18 धावांवर खेळताना पाहायला मिळतोय हर्षद. गोलंदाजीसाठी करण काहीसं महागडे षटक या ठिकाणी आपल्या संघासाठी टाकताना पहिल्या षटकात धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने वाढताना पाहायला मिळते. धावसंख्या झाली आहे 22 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. निर्धारित 4 षटकांमध्ये 52 धावा बनविल्या. 53 धावांचं लक्ष्य असणार आहे. करणचा हा चेंडू चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. चांगला चेंडू टाकला गेला. फलंदाज त्या ठिकाणी बीट झाला आणि या ठिकाणी निर्धाव स्वरूपाच्या चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. करणचं पहिलं षटक काहीसं महागडं झालं. 1 षटकात 1 गडी बाद केला. 22 धावा या ठिकाणी खर्च केल्या. 22 धावा या ठिकाणी खर्च केल्या आणि 1 गडी मिळवला करण धुळेनं.
मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होताना पाहायला मिळालं. पहिल्या या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा घेताना फलंदाज पाहायला मिळाले हर्षद. 3 षटकार त्यांच्या बॅटमधनं निघाले. 22 धावा पहिल्या षटकामध्ये वसूल केल्या करणच्या. तदनंतर करणच्या जागेवरती गोलंदाजी करताना पाहायला मिळतील विवेक. उजव्या हाताने गोलंदाजी करणारा विवेक. विवेकचा सुंदर चेंडू ब्लॉक होलला टाकला गेलेला हा चेंडू. फलंदाजाला काही अंदाज येत नाही. पूर्णपणे बीट होतोय. चेंडू जाऊन विसावतोय. यष्टीरक्षक अजयच्या हातामध्ये निर्धाव स्वरूपाच्या चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल. धावफलक स्थिरावलेला. धावसंख्या झाली आहे 22. उजव्या हाताचा हा गोलंदाज आपल्या उंचीचा आपल्या खांद्याचा पुरेपूर वापर करताना पाहायला मिळतोय. पंच या ठिकाणी एक बाउन्सचा इशारा गोलंदाजाला देताना पाहायला मिळाले. त्या बाउन्सर चेंडूचा पुरेपूर वापर केला. हाफ ट्रॅकरचा चेंडू टाकला. फलंदाजाच्या खांद्यावरून चेंडू सरळ जाऊन विसावतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या 22. 1 गड्याच्या मोबदल्यात. करणचं महागडं षटक झाल्यानंतर विवेक त्याच्या जागेवर गोलंदाजी करताना चांगली गोलंदाजी करतोय. उजव्या हाताने गोलंदाजी करताना स्टेअर करण्याचा प्रयत्न. ऑफसाईडच्या दिशेनं चेंडू बॅटचा इनसाइड एज घेतोय. जागेवरच विसावतोय. तेवढ्या वेळामध्ये 1 धाव घेण्याची या ठिकाणी संधी उपलब्ध झाली. 1 धाव पूर्ण केली दोनही फलंदाजांनी. आणि पहिल्या षटकामध्ये 18 धावा सलगच्या 3 चेंडूवर 3 षटकार मारणारा हर्षद या ठिकाणी स्ट्राईक एंडवर खेळताना पाहायला मिळेल. सामना करतील हर्षद. गोलंदाजी करेल विवेक. उजव्या हाताने चांगली गोलंदाजी करतो. 3 चेंडू टाकले. 2 चेंडू निर्धाव. 1 चेंडूवर 1 धाव आली. तदनंतर हा 4था चेंडू टाकताना विवेक आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना या ठिकाणी रणनीती आखताना पाहायला मिळत आहेत. जोवेली संघाचे सर्व खेळाडू कर्णधार या ठिकाणी आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करताना विवेकचा पुढचा चेंडू सामना करतील हर्षद. सुंदर चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने चांगलं त्या ठिकाणी प्रयत्न, परंतु थोडस फंबल झाले. चेंडू सरळ जाईल सीमा पार. त्या ठिकाणी थोडस काहीतरी अडथळा निर्माण झाला. क्षेत्ररक्षक चेंडू अडवू शकले नाही. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून सरसर करत जाणार. चौकारासाठी 4 धावा. चार धावांनी धावसंख्या वाढली. धावसंख्या पुन्हा एकदा हर्षदसाठी हाफ ट्रॅकरचा चेंडू. पुरेपूर समाचार मिळाला. 2 षटकात 33 धावा झाल्या. समीकरण असणार आहे 12 चेंडू 20 धावांचं. एक निश्चितच चांगली लढत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. एरंदाडगावचे एक उत्कृष्ट नागरिक, एक प्रतिष्ठित नागरिक जयवंत मेहर सर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित झाले. त्यांचं आयोजन कमिटीच्या वतीनं मनपूर्वक आभार असतील. शब्दसुमनांनी स्वागत असेल. आपण सामना पाहतोय. जोवेली विपक्ष दापोडे संघासाठी या ठिकाणी 4 षटकांमध्ये 53 धावांचं लक्ष्य आहे. 2 निर्धारित 2 षटकं समाप्त झाली. 2 षटकांमध्ये 33 धावा बनविल्या आणि उरलेल्या 12 चेंडूंमध्ये समीकरण असणार आहे 20 धावांचं. या ठिकाणी 20 धावा कशा प्रकारे पेलल्या जातील, 20 धावांचं आता 12 चेंडूंमधलं लक्ष्य कशा प्रकारे या ठिकाणी पेललं जाईल. जाऊया मैदानावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळतील प्रदीप वैयक्तिक, प्रमोद वैयक्तिक पहिलं. संघासाठी 3रं षटक घेऊन आलेत प्रमोदच्या पहिल्या चेंडूचा या ठिकाणी पुरेपूर समाचार घेतला गेला. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता. थर्डमॅनच्या दिशेला चांगला फटका घेतला गेला. चेंडू सीमा पार झाला. चौकार. फलंदाज आदित्यच्या बॅट मधून आलेला चौकार 4 धावांनी दापोडे संघाला पुढे घेऊन जाईल. प्रमोदचा हा चेंडू सुंदर फटका होता. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. काऊ कॉर्नरच्या दिशेनं विवेकच्या माध्यमातून एक चांगला झेल टिपला गेला. दुसरा झटका बसतोय वीर तानाजी दापोडे संघ.
आयोजकांच्या विनंतीस मान दिलात आदरणीय संतोषजी जगताप साहेब ऑर्डनन्स फॅक्टरी तसेच दिनेश साहू साहेब या ठिकाणी उपस्थित झालात। आयोजन कमिटीच्या वतीने आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत। सामना अप्रतिम या ठिकाणी पाहायला मिळतोय। अप्रतिम या ठिकाणी गोलंदाजीचं प्रदर्शन केलं गेलं। 5 चेंडू चांगले टाकले गेले प्रमोदच्या माध्यमातून। तदनंतरच्या शेवटच्या चेंडूवर षटकार आला। सामना पुन्हा एकदा ऑन होताना पाहायला मिळतोय। शेवटचे 6 चेंडू शिल्लक। वीर तानाजी दापोडे संघाला 6 चेंडूंमध्ये गरज असणार आहे 10 धावांची। 6 चेंडूंमध्ये गरज असणार आहे 10 धावांची। पाहूया पहिला चेंडू। अप्रतिम स्वरूपाचा चेंडू फलंदाज या ठिकाणी बीट होताना पाहायला मिळतो। चेंडू बॅटची एज घेतोय। चेंडू विसावतो यष्टीरक्षक अजयच्या हातामध्ये। पुन्हा एकदा झटका बसतो वीर तानाजी दापोडे संघाला। धावसंख्या स्थिरावलेली। धावसंख्या झाली आहे 43। शेवटचे 5 चेंडू शिल्लक असणार आहेत। 5 चेंडूंमध्ये गरज आहे 10 धावांची। पाहूया काय घडतंय मैदानावरती, काय बिघडतंय मैदानावरती। सुरुवात चांगली केली गेली दापोडे संघाकडनं। दुसऱ्या षटकांमध्ये अप्रतिम फलंदाजी केली गेली। तदनंतर तिसरं षटक फेकलं गेलं प्रमोदच्या माध्यमातून। एक अप्रतिम षटक, एक या ठिकाणी विकेट हॅट्रिक आपण पाहिली या दुसऱ्या राऊंडच्या सामन्यामध्ये। अप्रतिम या ठिकाणी दोन्ही फलंदाजी केली प्रमोदनं, हर्षदनं तसेच आदित्यनं। तदनंतर ते बाद झाल्यानंतर या ठिकाणी काहीसा गडबडताना पाहायला मिळतो वीर तानाजी दापोडे संघ। सुंदर गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी पेश करताना जोवेलीचा संघ आपल्या संघासाठी अप्रतिम गोलंदाजी केली प्रमोदनं। तदनंतर गोलंदाजीसाठी आला विश्वनाथ। पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला विश्वनाथचा। पुढचा चेंडू 5 चेंडू 10 धावांची गरज असताना सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय। फलंदाज त्या ठिकाणी बीट होतोय आणि रनआउटच्या स्वरूपात पुन्हा एकदा गडी बाद होतोय। फलंदाज रोहन या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळेल। वीर तानाजी दापोडे संघाला पुन्हा एकदा एक झटका बसतोय। धावसंख्या त्या ठिकाणी स्थिरावलेली। 4 चेंडू निर्धारित 4 चेंडूंमध्ये 10 धावांचं लक्ष्य असणार आहे। काहीसं सोपं आव्हान दिसत होतं, परंतु प्रमोदच्या गोलंदाजीनं या ठिकाणी पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळतं जोवेलीचा संघ। अप्रतिम गोलंदाजी, व्हेरी गुड बॉलिंग। धन्यवाद। एक चांगला संघ का पुढे येतो, एक चांगला संघ कसा कमबॅक करतो या ठिकाणी जोवेली संघ दाखवून देताना विश्वनाथचा तिसरा चेंडू फलंदाज बीट होताना पाहायला मिळतोय। 22च्या स्वरूपात या ठिकाणी 1 धाव मिळेल। 1 धाव्याने धावला पुढे सरकताना पाहायला मिळेल। 3 चेंडूंमध्ये गरज असणार आहे। मित्रांनो सामना पहा कुठल्या बाजूला झुकला गेला। वीर तानाजी दापोडे संघ फ्रंट फुटवर असताना अचानक प्रमोदनं 3 गडी बाद केलं। यांनी या ठिकाणी बॅकफुटवर पाठवलंय वीर तानाजी दापोडे संघाला आणि फ्रंट फुटवर घेऊन आले आपल्या संघासाठी। मित्रांनो न कद बडा न पद बडा, जो मुश्किलों में खड़ा वही सबसे बडा। एक अप्रतिम खेळाचं, एक अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन, अप्रतिम फिल्डिंगचं प्रदर्शन या ठिकाणी मैदानावरती दाखवताना पाहायला मिळतो जोवेलीचा संघ। व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड फिल्डिंग। चौथा चेंडू सुंदर चेंडू, अप्रतिम स्वरूपाची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते। एक प्रोफेशनल खेळ कसा असावा पुन्हा एकदा 22चा इशारा येतोय पंचांच्या मार्फत। 1 धावेने धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळेल, परंतु धावफलक जरी पुढे सरकत असलं आव्हान या ठिकाणी कडवं होताना पाहायला मिळतंय। शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील। 2 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज असेल। विश्वनाथ उजव्या हाताने गोलंदाजी करतोय। आपल्या वेगवान गोलंदाजी बरोबरच व्हेरिएशन कसं असावं, गोलंदाजी कशी करावी, सामना अडचणीत असताना कसा बाहेर काढावा, या सगळ्या गोष्टी, या सगळ्यांची सूत्र ज्यांच्या हातामध्ये, ज्यांच्या डोक्यामध्ये, ज्यांच्या खेळीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अप्रतिम प्रदर्शन करताना जोवेलीचा संघ या ठिकाणी मैदानावरती पाहतोय। दोनही फलंदाजांनी दोन्ही टीमनं या ठिकाणी नोंद घ्यायची। कंपल्सरी चेसिंग हा या आपल्या स्पर्धेचा रूल आहे। शेवटचे 2 चेंडू गरज असणार आहे 8 चेंडूंची। आपला वेळ घेताना या ठिकाणी गोलंदाज विश्वनाथ
विश्वनाथ सुंदर गोलंदाजी करतोय. निर्धारित 2 चेंडू शिल्लक. धाव संख्येची गरज असणारे 8. वीर तापडाजी दापोडे संघ काहीसा दडपणाखाली. अप्रतिम गोलंदाजीचं, अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं, अप्रतिम यष्टीरक्षणाचं या ठिकाणी नमुना पेश करताना जोबिलीचा संघ. सुंदर चेंडू अपसाईडच्या थडम्याच्या दिशेने कटवला गेला. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाताना पाहायला मिळेल. पंच घोषित करतायत. चेंडू सीमा पार होतोय. 4 धावांसाठी. 4 धावांनी धावसंख्या वाढेल. नशिबाची साथ मिळताना पाहायला मिळते. वीर तानाजी दापोडे संघाला 4 धावांनी धावफलक घालताना पाहायला मिळेल. शेवटचा 1 चेंडू 4 धावा. काय सामना आहे. अप्रतिम सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटचा 1 चेंडू 4 धावांची गरज असणार आहे. फलंदाजी करणाऱ्या वीर तानाजी दापोडे संघाला 2 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज होती. एक चौकार येतोय. नशिबाच्या स्वरूपात या ठिकाणी साथ मिळते. नशिबाची साथ मिळताना दापोडे संघ पुन्हा एकदा 2 पावलं पुढे विजयाच्या समीप येताना आणि जोवेली संघाला थोडासा पुन्हा एकदा संभ्रमात टाकताना पाहायला मिळतोय वीर तानाजी दापोडे संघ. अप्रतिम सामना. सामना कसा असावा. सामना या ठिकाणी कसा रंगतदार स्थितीमध्ये आला. वीर तानाजी संघ दापोडे संघ जो फ्रंट फुटवर होता निर्धारित 3ऱ्या षटकानंतर या ठिकाणी कसा बॅक फुटवर गेला. त्यानंतर पुन्हा एकदा 2 पावलं पुढे येताना पाहायला मिळतोय. गोलंदाज विश्वनाथ. शेवटचा 1 चेंडू. सामना ऑन आहे. दोन्ही संघांसाठी 4 धावांची गरज. विश्वनाथचा चेंडू पुरेपूर समाचार घेताना पाहायला मिळतोय. चेंडू ऑन साइडच्या दिशेने फेकला गेला. बाहेर जातोय चेंडू. सरळ सीमा पार. षटकार. धन्यवाद. वीर तानाजी दापोडे संघ आपण एवढ्या लांबून का खेळण्यासाठी आलोय. आज आपण का या ठिकाणी आपल्या क्रिकेटच्या पटलावरती आपल्या संघाचं नाव मोठं केलंय दाखवून देताना 1 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज असताना चेंडू सरळ फेकला गेला षटकारासाठी आणि या ठिकाणी विजय मिळवत असताना वीर तानाजी दापोडे संघ अप्रतिम खेळाचं प्रदर्शन केलं गेलं. कॉंग्रॅच्युलेशन्स वीर तानाजी दापोडे संघ. हार्ड लक. जोबेली संघ चांगले खेळलात. अप्रतिम लढत या ठिकाणी पाहायला मिळाली. प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा एक अद्वितीय सामना आपण अनुभवला. अप्रतिम खेळ केला गेला. वीर तानाजी दापोडे संघाकडनं सुंदर बॅटिंगचं प्रदर्शन केलं गेलं. 1 चेंडूवर 4 धावांची गरज असताना षटकार खेचला गेला. या ठिकाणी अप्रतिम शेवटच्या 1 चेंडूवरती 4 धावांची गरज असताना 6 धावांसाठी षटकार फेकणारा फलंदाज राकेश या ठिकाणी ठरतोय आजच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. एक अप्रतिम सामना पाहिला. राकेशला विनंती असेल आपलं सामनावीराचा किताब या ठिकाणी येऊन